आम्ही समर्थ सावली होमस्टे या घरगुती स्टेमध्ये आम्ही थांबलो होतो. छान स्टे. एक काका आहेत, त्यांनी प्रॉपर सर्विस दिली. एजेड आहेत, रिटायरमेंट झाल्याच्यानंतर त्यांनी ही फुल बागायत पूर्ण हे केली. 2007चे रिटायर आहेत. 2013पर्यंत त्यांनी काम केलं आणि हे हॉटेल इकडे चालू केलं. यावरच्या गणपतीवरती आलो आहे. यावर्षीची ट्रिप आपली कोकण भ्रमतीवरती निर्धारित होती आणि याच्यामध्ये अचानक जॉईन झाल्यामुळे काही कल्पना करता नाही आली. पण हां ठीक आहे. हा इथे आपण आलेलो आहे गडावरच्या गणपती. हे मित्रमंडळीने आत्पेष्ट आणि हे आमचे नमस्कार. आता आपण जाणार आहोत गणपतीच्या पावलाकडे. ठीक आहे. हे मंदिर आहे, मंदिराची मागची साईड. आता आपण चालत आहोत. तर आता आपण आलो आहे कडेवरच्या गणपतीच्या पावलाचं दर्शन घेऊन आणि आता पुढची जर्नी आपली कुठे आहे किरण? केदारेश्वरला. आता आम्ही केदारेश्वरला जाणार आणि हे कोकणचं मयेकर यांचे हॉटेल आमंत्रणमध्ये कड्यावरचा गणपतीकडून आल्याच्या नंतर हे इथे मध्ये लागतं. आता जेवण झालेलं आहे आमचं. जेवण कसं होतं ते आपण मित्रमंडळींना विचारू. ते कसं होतं बा? खूप अप्रतिम होतं. अप्रतिम दर्जा जेवणाचा होता. तर जेवण. हॉटेलचं नाव तुम्हाला सागरनी सांगितलंच असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देईलच तो. नक्की व्हिजिट द्या. नाही खरंच छान होतं जेवण. जे कोणी कड्याच्या गणपतीवर दर्शन घ्यायला येतील, दर्शन घेऊन झाल्यानंतर ज्यांनाही सुंदर असं चविष्ट जेवणाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आपल्या हॉटेल आमंत्रण अस्सल कोकणी चव या हॉटेलला व्हिजिट द्या. खूप छान हॉटेल आहे. फूड अतिउत्तम आहे. मेनली टेस्ट आहे. तर चला आता पुढे आपण जाऊया आपल्या रिसॉर्टवरती. आत्ता पुढचा प्लॅन आहे रेस्ट करायचा, बीचवरती जायचं आणि सनसेट बघायचा, परत घरी यायचं, थोडा रेस्ट करायचा आणि उद्या सकाळी हरिहरेश्वरला निघायचं. गेम आम्ही खेळणार आहेत. चाललेलो आहोत तर रिसॉर्टला आलो होतो. आता रिसॉर्टवरून तिथे जवळचा बीच आहे, तिथे सनसेट बघायला चाललो आहे. आमच्या दोघांची तयारी झाली होती त्यामुळे आम्ही दोघे पटापट निघालो. सूर्य दिसतो का लाल लाल, ह्याच्यासाठी सुद्धा आमचा अट्टहास. हा सनसेट तुम्हाला मुंबईतही पाहायला मिळेल, पण
असं निसर्ग, असं सौंदर्य तुम्हाला फक्त आणि फक्त कोकणातच पाहायला मिळेल. काही आपल्या महाबळेश्वरला पण आहे बाबा. लवकर या, लवकर या. सुंदर. आणि हा आहे तो अनुभव जो फक्त तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सुंदर म्हणजे मी शब्दामध्ये वर्णन नाही करू शकत या गोष्टीचं. मी खूप सनसेट पाहिलेत, पण मला हा नजारा, हे दृश्य तिथे अनुभवायला मिळालं. चला या. आम्ही फॅमिली 100% आलो. पण मस्त वाटलं. नाही छान, जेवण वगैरे सर्व छान होतं. मस्त होतं. चला चला काका भेटू. पार्वतीपती रसवाला शंकरा, शरण आलो तुला दर्शन दे मला. शंकरा शरण आलो तुला दर्शन दे. मी पोचलो आहे हरिहरेश्वर मंदिरामध्ये, आणि हरिहरेश्वर मंदिरामध्ये खूप मोठी लाईन आहे. आता ही लाईन आम्हाला क्रॉस करायला ऑलमोस्ट 1 तास तरी जाईल. हल्लो आम्हाला इथून मुंबईला प्रस्थान करायचं आहे.